मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी फायनान्स किंवा मनी या विषयावर पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकांमध्ये एक गोष्ट कॉमन आढळते, ती म्हणजे मनी इज व्हेरी गुड सर्वंट बट व्हेरी बॅड मास्टर. पैसा हा अतिशय चांगला नोकर आहे, पण अतिशय वाईट मालक आहे. तर याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा की पैसा हा अतिशय चांगला नोकर आहे पण वाईट मालक आहे. याचा अर्थ काय? तर पैसा हा तुमचा मालक कधी होतो? जेव्हा तुमच्याकडे पैसा कमी असतो, तुम्ही मॅनेजमेंट करायला लागता, पैसा तुम्हाला मॅनेज करावा लागतो किंवा बॉरो करावा लागतो, तो मनी बिकम्स युअर मास्टर. मग तो तुम्हाला डिक्टेट करायला लागतो किंवा करायला भाग पाडतो की तुम्ही काय करावं. तुम्ही तुमच्या चॉईसचं लाईफ जगू शकत नाही. तुम्हाला इनफॅक्ट जे काय शक्य आहे, जे काय होऊ शकतं त्याच्यातलंच लाईफ तुम्हाला मॅनेज करावं लागतं. आणि तिथे कदाचित यू नीड टू कॉम्प्रोमाइज. तुम्हाला तुमच्या काही मूलभूत गोष्टींना कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल, तुम्हाला तुमच्या सुखसोयींना कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल, तुम्हाला तुमच्या विचारांशी कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल, कारण तुमचा मास्टर जो पैसा झालेला असतो तो तुम्हाला टर्म्स डिक्टेट करत असतो. आणि मी असं पाहिलेलं आहे की व्यापारामध्ये जनरली बऱ्याचशा वेळा कर्ज हे खूप जास्त वाढून ठेवलं जातं, कारण ते ते पैसा ड्रिव्हन असतो त्या ह्याच्यामध्ये, की मनी हा थॉट ड्राईव्ह करत असतो की हा बिझनेस चालवायचा असेल तर हे सगळे कॉम्प्रोमाइज करावे लागतील. आणि हळूहळू तो बिझनेस इतका या मनी ड्रिव्हन व्हायला लागतो की विजन मिशन या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि तो बिझनेस कोलॅप्स व्हायला लागतो. जर आपण अदर साइड ऑफ मनी पाहिलं की मनी इज व्हेरी गुड सर्वंट. जी लोक श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे भरपूर विपुल पैसा आहे, जे पैशाला योग्य वापर करतात, ते यूज देअर मनी टू मेक मोर मनी. इनफॅक्ट पैसा हा त्यांच्यासाठी चॉईसचा विषय आहे. व्हॉट काइंड ऑफ लाईफ दे वॉन्ट टू लिव्ह. त्यांना कुठल्या प्रकारचं लाईफ जगायचं आहे, काय काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, अगदी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चॉईसच्या असतात. त्यांना ते कॉम्प्रोमाइज करून जगावं नाही लागत, बिकॉज मनी इज देअर सर्वंट. कारण पैशामुळे ज्या 3 गोष्टी महत्त्वाच्या मिळतात. फर्स्ट थिंग इज यू कॅन लिव्ह द लाईफ ऑफ चॉईस. तुम्हाला तुमच्या चॉईसचं लाईफ जगता येतं. दुसरं, यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अदर्स लाईफ. जेव्हा पैसा तुमच्याकडे भरपूर विपुल पुष्कळ असतो, यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अदर्स लाईफ. तुम्ही इतरांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याकरता तुम्हाला वेळ मिळू शकतो, मानसिकता होऊ शकते. सो फर्स्ट थिंग इज मनी गिव्स यू चॉईस. दुसरा तुम्हाला पैसा देतो तो म्हणजे मनी गिव्स यू ऑपॉर्च्युनिटी टू कॉन्ट्रीब्यूट टू अदर्स लाईफ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनी गिव्स यू पॉवर. त्यामुळे तुम्हाला एक पॉवर मिळते तुमच्या लाईफमध्ये जे जे काही गोष्टी करायच्या आहेत ते करण्याकरता. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाचं ध्येय हेच असलं पाहिजे, हाऊ टू मास्टर मनी रादर दॅन बिकमिंग द स्लेव्ह ऑफ मनी. की याचं मास्टर कसं व्हायचं, यातला आपल्याला स्लेव्ह नाही व्हायचं. तर त्यासाठी मित्रांनो काही सिंपल गोष्टी आहेत ज्या मी मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये टाकलेल्या आहेत. इनफॅक्ट यू शुड सी वाय सेव्हिंग इज इम्पॉर्टंट, किंवा सेव्हिंगचं महत्त्व काय आहे, इन्व्हेस्टमेंट्स का महत्त्वाच्या आहेत, किंवा 3 टाइप्स ऑफ कॅश फ्लो पॅटर्न जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. कॅश फ्लो ऑफ रिच, कॅश फ्लो ऑफ पुअर अँड कॅश फ्लो ऑफ मिडल क्लास. यामधला फरक का समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा अभ्यासायला लागा मित्रांनो. पण द अल्टिमेट goal of life should be you should master the money rather than making money master of your life. मित्रांनो, हा व्हिडिओ छोटासा यासाठीच केला की आय वॉन्टेड टू समराईज जे मागच्या सगळ्या काही व्हिडिओज टाकले होतं ते व्हिडिओज पण या व्हिडिओच्या निमित्ताने बघा, सो दॅट यू कॅन मास्टर द मनी. थँक्यू.